हॅलो एव्हरीवन, नमस्ते. हा पार्ट 2 व्हिडिओ आहे. पार्ट 1 व्हिडिओ मी बनवलेला होता युजफुल इन्फॉर्मेशन, काही ना काही माहिती शेअर करण्याबद्दल. तर या व्हिडिओमध्ये हे सांगतो आहे की मुंबईमध्ये ECG आणि चेस्ट एक्सरे करण्याची ओव्हरऑल टोटल कॉस्ट साधारण 600 ते 700 रुपये अशी आहे. 400 आणि 300 रुपये असं होतात. एक्झॅक्टली कुठल्याची किती माहीत नाही. एक्सरे आणि ECG एकाचे 400, एकाचे 300, टोटल 700मध्ये असं साधारण आहे. जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगितलं. प्रायव्हेट लॅबमध्ये शुगरच्या रिलेटेड ज्यांना डायबिटीस असतं त्यांच्यासाठी HbA1c नावाची एक टेस्ट असते. तर ती केल्यामध्ये म्हणजे रक्तातून रक्तामध्ये किती साखर म्हणजे लास्ट 3 मंथ्समधला परफॉर्मन्स जो आहे तो डॉक्टरांना कळतो. तर HbA1c केल्यामुळे तो एक म्हणजे कळतं की ॲप्रॉक्सिमेटली 5.7 जर लेवल असेल तर ती ओके म्हटली जाते किंवा 5.7च्या आसपास. पण त्याच्या वर जर असेल तर म्हणजे त्यासाठी प्रॉपर म्हणजे मेडिकेशन्स दिले जाऊ शकतात, दिले जाणार बाय डॉक्टर्स. सो जस्ट बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी जास्त डिस्कस करू शकता याबद्दल. अच्छा, डायबिटीसबद्दल थोडंफार सांगतो की डायबिटीस युजली म्हटलं जातं की 100च्या आसपासची लेवल जर असेल, 100 किंवा 100च्या आत, 98, 100 किंवा आसपास यामध्ये शुगरची रेंज असेल तर इट इज अ हेल्दी म्हणजे शुगरची रेंज. आणि माझी स्वतःची सुद्धा नेहमी म्हणजे माझ्याकडे शुगर टेस्टिंग मशीन आहे. तर ती कधी ना कधी मी रेअरली मी टेस्ट करतो. आय एम 39 इयर्स ओल्ड. सो मी टेस्ट करतो तर माझी सुद्धा त्या रेंजमध्ये प्रॉपर येत असते. तर पण डायबेटिक्स जे आहेत ज्यांना म्हणजे 150, 200, 200च्या पलीकडे वगैरे शुगर जाते, तर त्यासाठी जेव्हा मेडिकेशन्स दिले जातात तर त्याबद्दल मला सांगायचं आहे की मेटफॉर्मिन नावाचं एक सॉल्ट असतं. त्या म्हणजे प्रॉडक्ट नेम वेगवेगळे असतात. मेटफॉर्मिन नावाचं औषधी असते ज्यामध्ये जी शुगर शरीरातली कमी करण्यासाठी दिली जाते. पण ही मेटफॉर्मिन नावाची जर हे सॉल्ट जर लॉंग टाईमला घेतलं जातं, वर्षानुवर्ष, तर ते शरीरातलं व्हायटॅमिन B12 कमी करू शकतं आणि ज्याच्यामुळे डायबेटिक न्यूरोपॅथी होऊ शकतं. डायबेटिक न्यूरोपॅथी ही अशी स्टेज असते ज्यामध्ये नर्व एंडिंग्स जे असतात शरीराचे, म्हणजे ब्रेनमधून नर्व सगळे सुरू होतात आणि शरीरात सगळीकडे जातात. तर पायाचे जे एंड्स म्हणजे आपले तळवा जो असतो त्यामध्ये तिकडे झिणझिण्या येतात, म्हणजे अशा मुंग्या आल्यासारखं होतं, सुया टोचल्यासारखं होतं सेन्सेशन. रात्री होतं बहुतेक किंवा कोणाला वेगवेगळ्या वेळेला सुद्धा होऊ शकतं. आणि सेन्सेशन निघून जातं. फ्लोअर वगैरे किती काय कसं आहे ते काही कळत नाही. आणि त्यामुळे कट्स जरी झाला, वुंड्स म्हणजे जखमा जरी झाल्या पायाला, तर पेशंटला कळत नाही. यावरून आपल्याला हे कळतं की शुगर इज सच अ बिग कल्प्रिट. शुगर किती म्हणजे खराब म्हणजे गोष्ट आहे जेव्हा एक्सेसमध्ये घेतलं तर. आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी स्वतः ॲडेड शुगर वाल्या गोष्टी होईल तेवढ्या अवॉइड करतो. व्हाईट शुगर मी स्वतः विकत आणली सुद्धा नाही आहे कित्येक वर्ष, 6-7 वर्षांपेक्षा जास्त. आणि गूळसुद्धा असतो नुसता, जस्ट एक नुसता आणून ठेवलेला. तो डबा महिन्यातून एकदा सुद्धा किंवा उघडला नाही जात इतकं. सो ॲडेड शुगर, कारण आपण गहू खातो त्यामध्ये सुद्धा ते नंतर ग्लुकोजमध्येच कन्वर्ट होतं. आणि बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण खातो ज्याच्यामध्ये डायरेक्टली शुगर ॲड केलेली असते. आपण जे रेडीमेड किंवा खातो किंवा कितीतरी फूडमधून आपल्याला मिळतच असते, फळातून मिळत असते आपल्याला. बाकी काही ना काही दुसऱ्या गोष्टी आहेत फळभाज्यातून, त्यामधून आपल्याला मिळत असते शुगर. शरीरासाठी जेवढी रिक्वायर्ड असते शुगर आपल्याला शरीराला रिक्वायर्ड असते, पण ती काही प्रमाणात हवी असते. आणि जे 100चं रीडिंग जे आहे शुगरचं, पण तसंच ते जर 60च्या खाली वगैरे जर गेलं तर इट इज डेंजरस. ते आयुष्यासाठी चांगलं नाही आहे. त्यामुळे एवढी शुगर खाली जायला द्यायची नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट हे सांगतो की जेव्हा मेडिकेशन्स दिले जातात, नुसतं मेटफॉर्मिनचं नाही पण दुसरे सुद्धा मेडिकेशन्स असतात, जसं की आहेत वेगवेगळे, ग्लिमी 1, ग्लिमर 1, ग्लिमी प्राईड, अशा टाईपची वेगवेगळी औषधं आहेत. 1 mg किंवा
2 mg अशा टाईपचे वगैरे मी सजेशन अजिबात देत नाही आहे. मी जस्ट नावं घेतलेली आहेत आणि वेगवेगळ्या आणखीन पण टाईपची टॅबलेट्स आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीजची आहेत, त्यामुळे ही काही स्वतःहून घ्यायची नाही आहेत. उडापा S10/100 वगैरे असे आहेत वेगवेगळ्या टॅबलेट्स. आणखीन पण किती काही काही असतील मेडिकेशन्स, तर हे अजिबात म्हणजे हे स्वतःहून घ्यायच्या नाही आहेत. ते स्वतःच्या शुगर लेवल्स जे आहेत त्या रिपोर्ट्समधून, शुगरमधून, त्या ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट वगैरे केल्यानंतर जेव्हा डॉक्टरांना जेव्हा कळतं आपल्या म्हणजे लेवल किती आहेत, तर त्यानुसार ते सांगणार की म्हणजे ही किंवा ग्लायकोमेट्रिओ नावाची 1 mg वगैरे टॅबलेट मी आता म्हणालो वाटतं, तर ती कधी म्हणजे रात्री घ्यायची आहे की कधी घ्यायची आहे, नंतर ती उडापा वगैरे किती प्रमाणात घ्यायची आहे, काय आहे. आणि दिस इज नॉट डिस्क्लेमर सांगतो, दिस इज नॉट अ सजेशन ॲट ऑल टू कन्झ्युम एनी ऑफ द मेडिसिन्स. दीज आर ओनली द नेम्स जे एक्झाम्पल म्हणून मी सांगितले आहेत, आणि ह्याच्या पलीकडे कितीतरी अजून किती काय काय असतील. तर मेटफॉर्मिन टाईपमध्ये म्हणजे हे ग्लायसिफेज येतं, त्याच्यामध्ये ग्लायसिफेज 200 की 250 येतं असं काय, 200 किंवा 250 वाले येते. ग्लायसिफेज 500 येते, ग्लायसिफेज 850 येते. सो हे अशा टाईपचं काही काय आहे. आणि त्याच्यामध्ये पण काइंडली कन्सल्ट युअर डॉक्टर वेन ते मेटफॉर्मिनचं प्रमाणसुद्धा एका दिवसात 2250 क्रॉस करायचं नसतं. म्हणजे आता समजा मी म्हणालो मेटफॉर्मिन म्हणजे ग्लायसिफेज म्हटलं तर ग्लायसिफेज 850, तर 850 + 850 किती होतं दिवसातून सेकंड टाईम, आणि त्याच्या पलीकडे किती, पण ते टोटल म्हणजे मेटफॉर्मिन आतलं जे सॉल्ट जे आहे ते दिवसातून 2250 mgच्या वर क्रॉस करायचं नसं, असं मी ऐकलेलं होतं. सो ऑल दीज ते सगळ्या गोष्टी जे डॉक्टर्स जे आहेत आणि कोणाची शुगर केवढी आहे त्यानुसार ते डॉक्टर्स वगैरे सजेशन्स वगैरे देणार. तर ते प्लीज हे सगळं सजेशन्स वगैरे ते घेण्यासाठी म्हणजे प्रॉपर हे करण्यासाठी पेशंटनी म्हणजे ते जाऊन वेळ काढावा आणि तिथे ते सगळं प्रॉपर ते करावं. कुठल्या टाईपचं आता ह्या काही काही गोळ्या आहेत त्यामध्ये कुठल्या अशा आहेत ते सरळ 200ची शुगर वगैरे 100वर वगैरे आणतं. तर हे सगळी नावं ह्यासाठी म्हणजे सांगितलेली आहे की काही ह्याच्यातलं असं काही असू शकतं की सजेशन दिलेलं आहे, पण होम टेस्टिंग किटसुद्धा असलं पाहिजे, शुगर टेस्टिंग किट, किंवा कोण घरात येऊन कोणी नर्स किंवा असं म्हणजे मेडिकल काही म्हणायचं सेंटरमधून कोणी येऊन टेस्ट करून दाखवत असेल ते रँडम टेस्टिंग वगैरे, तर दॅट इज म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ह्या काही गोळ्या ज्या आहेत त्यापैकी काहीचं मग अशी म्हणालं जसं 200ची शुगर डायरेक्ट 100 करू शकतं असं वगैरे पण असतात काही. हे मी बोलताना ऐकलेलं आहे स्वतः फ्रॉम अ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर, स्वतःहून समोरून ऐकलेलं आहे मी. त्यामुळे असं ते एट पर्टिक्युलर टाईम त्यानंतर किती दिवसांनी वगैरे 4 दिवसांनी वगैरे किंवा काय हे औषधं दिल्यानंतर बघणं आहे की किती शुगर आहे. कारण जर नुसतं घेत गेलं गोळ्या तर इट विल लीड टू हॅझार्डस लेवल्स, म्हणजे एकदम खाली शुगर जाऊ शकते, 60च्या खाली वगैरे अशी जाऊ शकते आणि सुधरत नाही व्यक्तीला. त्यामुळे ही महत्त्वाची कॉशन दिलेली आहे की काही टॅबलेट्स कसेही स्वतःहून नाही घ्यायचे आहेत. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. ते मी सांगितलं शुगरबद्दल. मी न्यूरोपॅथीबद्दल सांगितलं, आणि न्यूरोपॅथी डायबेटिक न्यूरोपॅथी झाल्यानंतर पायांना वगैरे तळव्यांना वगैरे जखमा झालेल्या वगैरे असतात वगैरे, त्या पण सुद्धा पेशंटला कळत नाही, गरम थंड काही कळत नाही, इतक्या लेवलपर्यंत ते जातं. सो सेन्सेशन जातं खाली, म्हणजे इतकं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होत जातं ते. नंतर हातात वगैरे पण मुंग्या यायला लागतात. सो वन कॅन आय मीन जाणून घेणं आहे प्रत्येकाने की शुगर किती वाईट आहे, म्हणजे एक्सेस शुगर किती वाईट आहे. त्यामुळे ॲडेड शुगर जे आहे त्याचं प्रमाण वगैरे प्रत्येकाने कमी ठेवलं पाहिजे. ॲडेड शुगर घातलेल्या वस्तू खाण्याबद्दल म्हणजे जॅम वगैरे खाण्याबद्दल, आता माझ्याकडे मी स्वतः सांगतो जॅमची डबी एक छोटीशी आणून ठेवलेली आहे, मिक्स फ्रूट जॅमची. 1 महिन्यापेक्षा जास्त झाले ती ओपनच नाही मी करत आहे घरात, आम्ही ओपनच नाही करत आहोत ती जे आहे, पण आता ती कधीतरी जरा जरा करून ती म्हणजे असे खाणार असं. सो दिस वे डेव्हलपिंग कंट्रोल ऑन इट इज इम्पॉर्टंट आहे. ऑब्व्हियसली त्याची डेट आहे कित्येक महिन्यांची वगैरे. सो म्हणजे ती इमर्जन्सी वगैरे म्हणून आणून ठेवलेली होती. सो म्हणजे रिपीटेड अशा गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे. नंतर मिठाया ज्या आहेत त्या अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी खायला पाहिजे.
आणि दुसरी गोष्ट स्टिविया ड्रॉप्स, स्टिविया नावाची एक पानं येतात, त्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला, आयुर्वेदिक डॉक्टरांशी बोला. स्टिवियाचे ड्रॉप्ससुद्धा येतात सिटीजमध्ये, मुंबईमध्ये वगैरे तर अवेलेबल असतात. आय एम नॉट शुअर आउट ऑफ मुंबई वगैरे म्हणजे इझिली म्हणजे शॉप्समध्ये मिळतात की होम डिलिवर्ड वगैरे म्हणजे ऑनलाईन मागवून वगैरे मिळतात. बट स्टिवियाचे ड्रॉप्स येतात. स्टिविया इज 0 कॅलरीज, म्हणजे ते रक्तातली साखर वाढवत नाही आणि पण ते गोड असतं. मी स्वतः आता हा व्हिडिओ बनवतो ह्याच्या 5-6 तास आधी लिंबू पिळून, पाण्यात पिळून स्टिवियाचे ड्रॉप्स घालून मी म्हणजे एन्जॉय केलेलं आहे. आणि हे स्टिविया पण मी काय रोज मी नाही यूज करत, रेअरली कधीतरी वगैरे असंच वाटलं तर. ते गोड असतं पण त्याच्यात कॅलरीज नसतात. आणखी गोडवा इफेक्ट देणारे काही अजून पदार्थ असतात, पण ते हेल्थवर निगेटिव्ह इफेक्ट करतात. ओके, आणि त्याबद्दल मी आता नाही बोलत आहे, नाव घेऊन नाही बोलत आहे त्या कुठलं ते असतं वगैरे हेल्थवर इश्यू करणारं वगैरे. पण खूप साऱ्या ठिकाणी स्टिविया न वापरता ते प्रॉडक्ट वापरलं जातं, हेही मी सांगतो. जिथे शुगरच्या बदली ॲक्च्युअल शुगरच्या बदली स्वीटनेस देण्याचं काम करायचं असतं तिकडे. तर ते आहे असं काही. तर युनिव्हर्सली ते काही आय एम नॉट डिस्कसिंग मोर अबाउट इट ॲज ऑफ नाव. सो 11 मिनिटाचा व्हिडिओ, 11+ झालेला आहे, 12वं मिनिट आहे व्हिडिओचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. आणि जर चॅनलला सपोर्ट करायचं असेल तर तुम्ही स्मॉल अमाऊंट किंवा एनी अमाऊंट तुम्ही डोनेटसुद्धा करू शकता. UPI ID मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करेन. असाच भाग 3रा सुद्धा मी पब्लिश करेन, ज्यामध्ये मी आणखीन काही ना काही माहिती मी शेअर करणार. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद. बाय.